लहान होतो तेव्हापासून खूप श्रीमंत, हा खतरनाक. पप्पा सरपंच आता होते, आधी नव्हते. तर जे आधी मला पुस्तकं द्यायचे कॉमेडीचे, ते मास्टर दादू के चटपटे चुटकुले, सविता भाभी के चुटकुले चुटकुले चुटकुले, ते सगळे वाचू वाचू थकलो होतो. ज्या सीटवर आशू बसला होता, ज्या सीटवर वैभव बसला होता, त्या सीटवर बसून कसं वाटतंय? डबली डबली वाटत. उठते ना का खाऊ खाऊ नाही का. ती बोलली शिव्या देशी, पिताजी सरपंच आहे. शिव्या तर थांब, विदाऊट शिव्या करून बघतो. मग तो नागपूरचा सिंचनचा तो पहिला एपिसोड, मी चाललो पण अँड फूड. नागपूरचा सिंचन, भाव खाया सिंचन. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी अमर आणि तुमचं स्वागत आहे अनस्क्रिप्टेड मध्ये. मित्रांनो, लोकांना हसवणं हे खूप कठीण काम आहे. रडवणं फार सोपं आहे. तुम्ही चीट करा, तुम्ही मारा, रडवणं फार सोपं आहे. पण लोकांना हसवणं हे फार कठीण काम आहे. आणि असं कठीण काम करणारा एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे नागपूरचा शिनचॅन हर्षल चांदेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आला होता. आणि त्याच्यासोबत आपण चर्चा केली, जाणून घेतलं की तो लोकांना हसवण्याचं हे कठीण काम कसं करतो. मित्रांनो, ही त्याची लाईफ स्टोरी नाही आहे, ही त्याची कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी आहे. आणि आज आपण त्याची कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी उलगडण्याचा प्रयत्न केलाय एका आनंददायी आणि एका फनी वे मध्ये. मला माहिती आहे लोकांना हसवणं कठीण काम आहे, त्यामुळे आमच्या कन्व्हर्सेशन मधून तुम्हाला हसायला येईल की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही त्याच्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमधनं इन्स्पायर व्हाल एवढं मी नक्की सांगतो. तर चला सुरू करूया पॉडकास्ट विथ शिनचॅन. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, कारण की पुढची नोटिफिकेशन तुमची मिस होणार नाहीत. तर चला सुरू करूया पॉडकास्ट विथ शिनचॅन. सो शिनचॅन, वेलकम टू द अनस्क्रिप्टेड. शिनचॅन येस, वेलकम टू द अनस्क्रिप्टेड. कसं वाटतंय? मस्त वाटत. ज्या सीटवर आशू बसला होता, ज्या सीटवर वैभव बसला होता, त्या सीटवर बसून कसं वाटतंय? डबली डबली वाटत. उठते ना का खाऊ खाऊ नाही का. येस, मलाही फार छान वाटतंय की तू अनस्क्रिप्टेड मध्ये आला. आणि मी अराउंड 4-5 वर्षांपासून तुला फॉलो करतोय. शिनचॅनचे तुझे डबिंग व्हिडिओज बघायचो आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. जे सुरुवात झाली की बघायची, तर त्यावेळेस इंस्टाग्रामवर तेवढी विजिबिलिटी म्हणण्यापेक्षा तेवढा मी वापरत नव्हतो इंस्टाग्राम. बरोबर. पण तुझ्यासारख्या क्रिएटर्समुळे आम्ही इंस्टाग्राम वापरायला सुरुवात केली आणि आता सगळी सवय होऊन गेली आहे. आता हटतच नाही आता इंस्टाग्राम. आज आपण या पॉडकास्टमध्ये एक थोडीफार जर्नी समजून घ्यायची आणि प्रोसेस समजून घ्यायची कॉन्टेंट क्रिएशनची. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू एक जर्नीपासून. खूप 1-2-3 मिनिटं, म्हणजे मी गरीब होतो, असं होतं तसं होतं, ते काही जाणून घ्यायचं नाही आहे. ही जर्नी कशी सुरू झाली, काय होतं कंटेंट क्रिएशन डोक्यामध्ये, ऍक्टिंगचा किडा कुठनं आला आणि कशी काय ही जर्नी सुरू झाली आणि पर्यंत आली. ओके. तर मी लहानपासनं, म्हणजे लहान होतो तेव्हापासनं खूप श्रीमंत, हा खतरनाक. म्हणजे पप्पा सरपंच आता होते, आधी नव्हते. तर जे आधी मला पुस्तकं द्यायचे कॉमेडीचे, ते मास्टर दादू के चटपटे चुटकुले, सविता भाभी के चुटकुले चुटकुले चुटकुले, ते सगळे वाचू वाचू थकलो होतो. आमच्या वडिलांनी नाही दिलं सविता भाभी. नाही दिलं. ठीक आहे, काय दिलं अं? काय. रामायण महाभारत. वा, महात्मा गांधीचे विचार दिले. वा, छान. आम्हाला गांधीचे नोट भेटले. तर तेच कंटेंट साठी जोक्स भेटले. मग ते लाफ्टर चॅलेंज वगैरे बघू बघू लहानपणी ते जोक्स मारायचो. मग शाळेत ब्रेक असला की टीचर लोक स्टेजवर ये, कॉमेडी कर. सो ते करत करत हळूहळू मोठं झालं. मग माझ्या मित्रांनी कुठली तरी डबिंग बघितली. आधी माहितीये की सिंघममध्ये डबिंग आली होती. हा इनिशियल डेज खूप. आणि ती एक होती काय, ती गदरवाली. त्यानंतर कोणीतरी एक डोरेमॉनची बनवलेली, शिव्या देणारी. येस येस येस. माझा मित्र बोलला की तू पण दे असं काहीतरी, तुझ्याकडे पण टॅलेंट आहे. म्हटलं ठीक आहे, कोणाला धरायचं. बोलले की नाही, शिनचॅन करून बघ. म्हटलं ठीक आहे.
बघ घरी गेलो, बहिणीला बोललो हे बघ शिवीवाली डबिंग. ऐकवली नाही, दाखवली का? दाखवली नाही, सांगितलं बघ अच्छा. ती खूप व्हायरल झाली, करून बघू का. ती बोलली शिव्या देशी, पिताजी सरपंच आहे, शिव्या तर थांब विदाऊट शिव्या करून बघतो. मग तो नागपूरचा सिंचनचा तो पहिला एपिसोड मी चाललो पण अँड पोड तो वाला केला आणि मी एकटाच हसत होतो. स्वतः बघायचो आणि हसायचो. घरचे येऊन झालं पागल नुसता एक मोबाईल बाद हसत आहे. मग त्यानंतर त्यांना दाखवला, ते यार मस्त आहे टाक. मी टाकला व्हिडिओ, मला वाटलं 100-200 व्ह्यूज येईन आणि तेव्हा 500 फॉलोअर ते फक्त. नंतर टाकल्यानंतर तो कोणतरी यूट्यूबचा कॉपी केला, डाउनलोड केला आणि फेसबुकवर टाकला. तिथे मिलियन व्ह्यूज. म्हटलं यार खतरनाक का, 400 फॉलोअर 1 मिलियन व्ह्यूज. मग युट्यूबवर आले, म्हणजे पहिले युट्यूबवर अपलोड केला होता. युट्यूबवर टाकला होता, कोणतरी डाउनलोड मारून इकडे टाकला. त्यानंतर मग चल चलने दो फिर दुसरा तिसरा असे 24 एपिसोड्स केले. मग तेच दुर्दैव ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन नव्हतं कुठला चॅनल, युट्यूब चॅनल उडलं. हो 80,000 फॉलोअर होते तेव्हा, सबस्क्रायबर होते सॉरी. तेव्हा मी आणि आशिष आम्ही दोघंच, तो मोदीचं करायचा, मी सिंचन करायचो. तो डोण्यावर करायचं डोन्या भाऊचं करायचा, आणि सिंचन. आम्ही सिंचन. मग आपण झालो झिरो. म्हटलं यार फॉलोवर झिरो असं म्हणजे वो काय पोच गई तुम काय रह गई असं काही झालं. ऐसा कुछ नहीं है. 80-90 हजार फॉलोअर का भी तो फरक है, कोई टेन्शन नाही. भाऊचे मोठं काम आहे, काही या लागते. भाऊ पहिले बँकेत होता, क्लार्क मार्टिन क्लार्क. नाही हो क्लार्क होता, बरोबर आहे. भाऊनं क्लार्क पण नाही सोडली, आता भाऊ अँडरसन झाला. हाच पैसे कमवते ना भाऊ एकदम आज. तर मग तसा बघ हळूहळू सुरुवात झाली. सुरुवात नाही, आता पोचलोय. आता पण सुरुवातच आहे म्हणत. आता चॅनल डिलीट झालं, हो मग पुन्हा रिस्टार्ट करायचं होतं. हो. तर त्यावेळेस काय मोटिवेशन होतं, कारण की 80,000 सबस्क्रायबरचं चॅनल डिलीट होणं हेच स्वतः एक खूप मोठं डिमोटिवेशन आहे. आणि तेव्हा जस्ट पेमेंट होणं सुरू झालं होतं. पेमेंट होणं सुरू झालं होतं. म्हणजे आज चॅनल हॅक झाला, दुसऱ्या दिवशी पेमेंट आला, हो. म्हणजे 5 वर्षानंतर. म्हणजे पहिलं पेमेंट सुरू होण्याच्या 1 दिवस आधी चॅनल हॅक झालं. आणि माहिती नव्हतं की रिकवर कसं करायचं. ऍक्च्युली रिकवरसाठी पण सांगतो मी की जर तुमचं चॅनल हॅक झालं, सो काय करायचं, ज्याचं मोनेटाईज आहे चॅनल त्याला सांगायचं की चॅनल हॅक झालं. ज्याचं मोनेटाईज असतं ना तो युट्यूबशी चॅट करू शकतो. सो तो म्हणेल युट्यूबला की माझं हे चॅनल हॅक झालंय. सो त्यांना पुरावे देऊन 7-8 दिवसात ते वापस रिकवर मिळतं. तो हे लक्षात ठेवा तुम्ही, निर्यसा मत बन. पण ते चॅनल हॅक झालं. आता दुसरा दिवस शून्यात सुरुवात करायची आहे परत. हो तेव्हाच कसं केली ती सुरुवात, म्हणजे काय बाबांनी लहानपणापासून त्याग शिकवलाय. 0 to 0 कंटेंट आहे ना आपले पास. फॉलोवर गेले ना, कंटेंट आहे. 0 पासून सुरुवात केली तेव्हा माझे इंस्टाग्रामवर 1,000-2,000 काहीतरी फॉलोवर होते. 1-2 हजार फॉलो. हो तिथूनच बघ हळूहळू करत म्हटलं आधी नाही, आधी लोकांना आता शॉर्ट व्हिडिओ आवडायला लागलेत. सो आपण आधी शॉर्ट व्हिडिओ पहिले व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये होती तुझी व्हिडिओ, आडव्याच्यात. आडवे हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल सॉरी. पुन्हा कोणाची लावलीत तुम्ही? हे सगळे मोठे लोक आहे. आपला थोडं इंग्रजी मराठी मीडियम शाळा. मराठी ते माझे सेमी इंग्लिश होतं. सेमी इंग्लिश आपला एकदम प्युअर मराठी. संस्कृत पण होतं, बघितले असणार तुम्ही व्हिडिओ संस्कृतची माझी. तर आता एक प्रश्न मला नेहमी पडतो, म्हणजे खूप साऱ्या क्रिएटर्सना त्यांच्या पॉडकास्टमध्ये मी ऐकलेलं आहे, टॅलेंट होतं ठीक आहे. हर्षल खूप चांगलं सिंचनचे व्हिडिओज बनवतोय. एक दिवस रात्री हर्षल झोपला आणि सकाळी उठल्यावर खूप मिलियन्स मध्ये व्ह्यूज आले. असं कधी झालंय का हर्षल सोबत? नाही, मी एक दिवस झोपलो आणि सकाळी चॅनल हॅक झालं होतं. 26 जानेवारी 2020. नाही सांग, हा 26 जानेवारीला 2020. अच्छा, तेव्हा झालेलं. नाही पण आता तो तर एक पिरियड गेला, पण त्याच्यानंतर शून्यातनं सुरुवात करायची आणि त्यात तू आला इंस्टाग्रामवर, बरोबर? तर इंस्टाग्रामवर मग कशी काय जर्नी होती काय? इंस्टाग्रामवर नागपूरचं सिंचन नाव ठेवलं मी की लोकांना माहिती पडलं पाहिजे की हा तोच हे आहे जो डब करायचा. आधी इंस्टाग्रामवर पण टाकायचो मी व्हिडिओ सिंचनचे, बरोबर. मग म्हटलं यार ठीक आहे टाकतोय पण लोक ओळखत नाहीत, ओळखणार कसे. मग हळूहळू स्वतःचा चेहरा पण दाखवणं सुरू केलं, दिसलं पाहिजे ना.
त्या हिशोबाने मग हळूहळू सिंचन कमी करत करत आता फक्त नावापुरतं सिंचन बाकी सगळे आपणच बरोबर बरोबर. तसा विषय. अच्छा, ते लाफ्टर चॅलेंजचं सांगितलं की लाफ्टर चॅलेंजचे चुटकुले शिकवणं हे सगळं म्हणजे ते प्रेझेंट कर बघायचो आणि ते प्रेझेंट. हो. पण जी ऍक्टिंगची स्किल आहे, जे प्रॉपर ऍक्टिंग, कारण की नंतर जे आता जे सगळे रील्स आहेत ते प्रिसाइजली परफॉर्मिंग आर्ट आहे. परफेक्ट. मी परफॉर्म करते, हो, हे कुठं शिकले, याच्यात मागे काय इन्स्पिरेशन आहे? ऍक्च्युली मला ऍक्टिंग फील्डमध्येच घुसायचं होतं. अच्छा. 10वी नंतर 12वी नंतर विचार केला की म्हटलं बाबा मी आता काही इंजिनिअरिंग वगैरे काही करत नाही, ऍक्टिंग करतो. बाबा म्हणाले की नाही, एक बॅकअप पाहिजे आपल्याकडे, सिव्हिल करून टाक, बघू. थांबा, आईला विचारलं, आई काय करू? माझं स्वप्न होतं की माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे. डॉक्टर, ठीक आहे, ड्रॉप घेऊ. आईचा ड्रॉप घेतला. पण तेव्हा नीट वगैरे कॅन्सल झाली होती. फक्त 200 मार्काची MHCT होती. त्यात 4 मार्कांनी डॉक्टर व्हायचं स्वप्न राहिलं. झाले, पप्पा म्हणे इंजिनिअरिंग कर. केलं. मग इंजिनिअरिंग करता करता ते इंजिनिअरिंगचे व्हिडिओ वगैरे कुठनं केलं इंजिनिअरिंग? जाऊ दे ना, प्रमोशन युनिव्हर्सिटी. फ्री मध्ये नाही करायचं. नाही नाही नाही, मला सांगायचंच नाही ना. अच्छा, मजा आली खूप. मजा आली. तर सांगून देतो, हा. गुरु नानक कॉलेज गुरु नानक. अच्छा, छान कॉलेज आहे. हा, चांगलं आहे, चांगलं कॉलेज, चांगलं आहे. तुम्ही पण होता का? नाही नाही, माझ्या घराकडे ड्रेस सेम दिसतोय का? कॉलेज छान आहे, कॉलेज छान आहे. तुली सर छान कॉलेज आहे. तुली सर प्रमोशन साठी काम द्या, हम्म. असं बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे? बोलू शकतो. बोला पाहिजे ना. हा, ठीक आहे, द्या मग. तर आता हे ही जर्नी एक कळली. इंस्टाग्रामची जर्नी थोडी जाणून घ्यायची आहे, कारण की पहिला तर प्रश्न आहे माझा की युट्यूबवरनं इंस्टाग्रामला शिफ्ट झालं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन युट्यूब अँड इंस्टाग्राम? काय फरक आहे फरक खूप जास्त सगळ्याच आहे. दृष्टिकोनातनं? कारण आधी मला कसं व्हायचं, युट्यूब आणि इन्स्टा दोन्ही होते तेव्हा, की जो कंटेंट मी इन्स्टासाठी विचार करायचो, अरे यार हा कंटेंट थोडा मोठा केला की युट्यूबसाठी बनू शकतो. तर त्या हिशोबाने मी इन्स्टावर न टाकता युट्यूबवर टाकायचो माझे व्हिडिओज. पण हॅक झाल्यानंतर म्हटलं नाही यार, कुछ तो अलग करना पडेगा, छोटे छोटे व्हिडिओ बनवावं लागणार. त्या हिशोबाने मग वेगवेगळ्या आयडियाज विचार करणं सुरू केलं आणि इन्स्टावर पोस्ट करणं सुरू केलं. पण फरक खूप जास्त आहे. इन्स्टावर कसं लवकर 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 व्हिडिओ टाकून व्हायरल होऊ शकतो, पण ती युट्यूबवर मेहनत लागते खूप जास्त. लागते. आता युट्यूब जास्त चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग काहीच नाही, कंटेंट भेटणं चॅलेंजिंग. अच्छा, ओके. कंटेंट भेटलं तर तुम्ही काही करू शकता. नाही म्हणजे ग्रो होण्याच्या अँगलने हो बरोबर. युट्यूब थोडं चॅलेंजिंग आहे. हो, म्हणजे कसं तसं नाही, म्हणजे आता इंस्टाग्रामवर जर आपले फॉलोवर झाले 1 लाख पर्यंत पोहोचले, तर आपण त्यांना आपला युट्यूब चॅनल रिकमेंड करू शकतो. सो तिथून कुठून काही फॉलोअर्स येतील, कंटेंट आपण इकडे लिंक शेअर करू शकतो. सो आपलं कंटेंट पण व्हायरल होऊ शकतं. बरोबर. आता ना मी कंटेंटची जर्नी समजून घ्यायची आहे. बाय बायचा मेसेज वाचू दे ना, काय म्हणते तर. पण आहे मसाला पान आहे, पाणी पण आहे, मसाला पण आहे, फक्त त्याचे गुपचूप आम्ही संपवले म्हणून तू गुपचूप घेऊन ये. बहिणीचा मेसेज, गुपचूप घेऊन ये. आणतो पॉडकास्ट मध्ये आव. आणतो. सॉरी ताई. हा बोला. हा. तर कुठला पुष्पलोला पाणीपुरी आठवली, हा पाणी आठवली. बायको आठवली. हा, आता मला बाया झालं बरं, परवाच. हा? परवा बाया झालं. अरे कॉंग्रॅच्युलेशन. त्यामुळे आता तेच डोक्यात चालू आहे. पण पाणीपुरी पण आठवली. घेऊन झाला आता. हो, नाही आता नाही सध्या नाही. पायाला का पाणीपुरी फ्लेवरचं दूध पाजायचं आहे. तर आता असं होतं की कॉन्टेंटची जर्नी समजून घ्यायची आहे, ठीक आहे. ते दिसायला आमच्यासाठी 30 सेकंद 1 मिनिटाची रील आहे, बरोबर. पण त्याच्या मागे जेवढं मला दिसतं परसेप्शन आहे की खूप मेहनत असली पाहिजे. तर ती मेहनत काय आहे, कसं ते सुचतं, आणि मग ते पंचेस कसे निघतात, आणि मग शेवटी ते हसवणं ते कसं साध्य होतं? बायको तर मी नाही का सायलेंट करून टाकतो, म्हणजे काय टेन्शन नाही. प्रत्येकाला एवढी ताकद मिळू बायकोचा मोबाईल सायलेंट करण्याची? ए भाई, नाही केलं सायलेंट, नाही केला ग, खरंच नाही. आई शपथ नाही केला. आपल्याला नाही दोन्ही ताकद. नाही केला सायलेंट मी, माफ कर. 4 महिने झाले, 6 झाले. 6 बोला. 4 की 6? प्रश्न विसरलो मी. 4 की 6? 6.
9 मे याद आहे. तर प्रोसेस, मी त्या प्रोसेसबद्दल विचारतो की सोपी तर नसते, म्हणजे हे एवढं असं होण्याचं सगळं, तर कशी ती प्रोसेस काय आहे? कसं सुचतं ते सगळं? एकतर जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहे त्यावरून सुचतं, किंवा तुम्हाला एक काहीतरी जे जे आता नॉर्मल गोष्टीपेक्षा काहीतरी वेगळं आठवलं किंवा सुचलं, की जे लोकांना माहिती नाही, त्याचं लोक हसू शकतात, ते विचार करून आधी मी बनवतो. त्यानंतर लोकांना स्क्रिप्ट, म्हणजे मित्रांना वगैरे दाखवतो की अशी ही स्क्रिप्ट आहे, असं वाटतं, छान वाटतंय का, मग शूट करून बघतो. माझी प्रोसेस सांगतो, बाकीच्यांचं माहिती. हो तेच. आणि त्यांनी म्हटलं की नाही ठीक आहे तर अपलोड करतो, नाहीतर मग नाही करत. अनअपलोडेड पण खूप रील्स असतील म्हणजे. हो, काही अपलोड करून आर्काईव्ह केलेले पण आहे, म्हणजे कमीत कमी 100. हा, पब्लिक करून दुसऱ्या दिवशी आर्काईव्ह केलेले आहे. त्या कंटेंटवर तर लोकांचे फॉलो वाढवू शकतात. अच्छा, तो एक पॉईंट होता, तो मगाशी मिस झाला. शिव्या बहिणीसोबत, आता बहिणीचाच मेसेज आला होता, पाणीपुरी आणायला सांगितलं तिने. तर बहिणीला एक कमेंट केलं होतं की शिव्या नाही देणार. हो तर शिव्यांच्या कंटेंटला खूप व्ह्यूज मिळतात. हो. मग असं वाटलं नाही का की आता एक बहिणीची ती जो वादा केला तो तोडून टाकू आणि देऊ चालेल 2-4 शिव्या? नाही, कधीच नाही वाटलं? कधीच नाही, वाटतच नाही. घरी नाही देत ना शिवाय कधीच, म्हणजे अशा नाही देत. कधीच नाही शिव्या? नाही, मित्रांमध्ये नाही. मित्रांमध्ये नाही. माझे मित्र सगळे छान आहेत. काहीच शिव्या नाही, काही नाही. अरे परवा मी बोलेरोने जात होतो, मी चालू अच्छा. बाबा बसले होते, रात्रीची वेळ होती, 9 वाजले होते. समोर 2 मित्र दिसले माझे जाताना, म्हणजे एकाच गाडीवर दोघं बसले होते. तर त्याची गाडी अशी, मी जाऊन रेस मारली गाडीची. सो त्यांनी बघितलं माझ्याकडे, बाबांकडे नाही बघितलं, आणि डायरेक्ट कुठं चालला रे, मी असा, बाबा असे, तो बघू गाडी बघू. पाहुणे काय म्हटलं, काय नाही, त्याचं लग्न व्हायचंय ना, म्हणून तितकंच इथं. म्हणजे हर्षल भाऊ 6 महिन्यांपासून शिव्या देत नाहीये. 6 महिन्यापासून नाही. लग्न झालं ना 6 महिन्यात? हो, पण आधीपासून नाही, म्हणजे कंटेंट मध्ये नाही, जास्त नाही देत, जास्त नाही देत. थोडस चालतं थोडं. नाहीच्या बरोबर. हा, तेच आहेच. प्रश्न मला नेहमी पडतो कंटेंट क्रिएटर्सच्या अँगलने. जसं चॅनल हॅक झालं होतं, तसं एक दिवस इंस्टाग्राम बंद झालं, किंवा युट्यूबवर बॉम्ब पडल्याने युट्यूबचे सर्व्हर फुटले आणि सगळं कंटेंट गेला, असे काही स्वप्न पडत नाही का? इनसिक्युरिटीज काय असतात कंटेंट क्रिएटरच्या? मला काहीच नाही, काहीच नाही. माझ्याकडे कंटेंट आहे, मला काही टेन्शन नाही. नाही, पण हे सगळे मीडियम तुम्हाला सांगतो, युट्यूब, इंस्टाग्राम संपले, एक दिवस बंद झाले. हो, तर टेन्शन नाही ना, नाटकं आहेत. मेन मला पडद्यावर दिसायचं, मेन गोष्ट ती आपली, की आपण थोडासा आउटसाइडर आहोत, पण डायरेक्ट आपल्याला तिथे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये म्हटलं की आपल्याला ते माहीत नाही पडत की कधी त्याचं ऑडिशन वगैरे असतं मूवीजचं वगैरे. सो असं एक थोडं नोन असलं की आपल्याला माहीत तरी पडतं. कॉन्टॅक्ट्स, फॉलोअर्स वाढले की कॉन्टॅक्ट्स वाढतात, आणि ते वाढले की म्हणजे कसं मग माहीत पडतं की नाही, ते ऑडिशन तू जाऊन देऊ शकतो. नाही, पण ते इनसिक्युरिटीज ज्या म्हटलं की असुरक्षितता, की हे साला शाश्वत नाही आहे, हे लॉंग टर्म नाही जाणार, असं कधी वाटतं का? थोडी भीती वाटतं? मला नाही वाटत, कधीच नाही. मला फक्त नाव हर्षल आहे, हसवण्याचंच काम आहे आपलं, मग काय घेत आपण, बस हसा नाहीये और कुछ नाही. ग्रेट. आता परत 6 महिन्याआधी जी घटना घडली त्याच्याकडे येतो मी. घटना नाही रे, दुर्घटना पण नाही, मग काय? चमत्कार. म्हणजे 6 महिन्याआधी लग्न झालं. ठीक आहे, मला लग्नाचं पण थोडंसं जाणून घ्यायचं आहे. हा. आता खूपदा काय होतं की कॉन्टेंट क्रिएटर, आता शेवटी मुलीच्या घरचे आई वडील हे बघतात ती मुलगा काय करतो. ठीक आहे, पैसे वगैरे असेल ठीक आहे, पण काय करतो का? तर त्यावेळेस काय अडचण आली का? काय घरी काय सांगितलं, म्हणजे काय करतो? काही सांगितलं नाही. लव्ह मॅरेज आहे, अरेंज आहे? लव, तेरे भाई कभी प्यार हुआ था ना भाई, क्या बात. लव्ह मॅरेज आहे. तिने सांगितलं घरी की असं असं आहे. मग व्हिडिओ दाखवले? नाही, ऍक्च्युली कसं, ची वाईफ आहे माझी मिताली, तिचा मोठा भाऊ राहुल दादा, सो तो माझे रील्स बघायचा, व्हिडिओ बघायचा युट्यूबचे, आणि त्याने तिला दाखवला व्हिडिओ की हा बघ, हा मुलगा खूप मस्त करतोय. तिला वाटलं अरे मस्त आहे, ती पण त्याच वाईफची आहे जसा मी आहे तसा. अच्छा. सो ती पण बघितलं, तिनं पण आवडलं, ती पण कमेंट करायची, आणि मस्त कमेंट करायची भाई, एक नंबर. क्या बात आहे. तर कमेंट करता मग जास्त कमेंट झाल्या, डीएम झाले. डीएम नाही, कमेंटच होत्या. आज चॅनल हॅक झाल्यानंतर तिने इन्स्टावर मेसेज केला वगैरे,
म्हणजे आमचं बोलणं सुरू झालं. मला पण मस्त नेचर खूप मस्त काय वाटलं चलो करले ते नाही पण ते तो जो परत तो प्रश्न की घरी मग कसं कन्व्हिन्स केलं कन्व्हिन्स म्हणजे म्हणजे कसं होतं कंटेंट क्रिएटरचं लग्न कसं होतं सांगावं काय लागतं घरी की मुलगा काय करतो नाही. एकदा मी पाणीपुरी खात होतो, त्याने सांगितलं घरी दादाचा फोन आला. हॅलो, हा बोला ना दादा, काय करताय? काय नाही. तुला मितालीने सांगितलं मला की अशी गोष्ट आहे, आम्हाला असाच मुलगा पाहिजे होता. अरे क्या मी म्हटलं एक मिनिट पाणीपुरी खिला फिक्स हो गया. म्हटलं, "क्या बस पप्पा मला वाटलं नाही का पप्पा कन्व्हिन्स पण झाले कन्व्हिन्स पण ते अच्छा मग बघतात का ते सगळे लोक तुमची रील हो तुझे रील्स म्हणजे हो 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 हा बघतात सगळे बघतात कमेंट करतात. ग्रेट ग्रेट तो फॅमिली कंटेंट असल्यामुळे बघू शकतात लोक आता तरी रोहित शर्मा सुरू झाले बहन को किया हुआ वादा. यस रोहित शर्मा सुरू झालेला आहे कोई गार्डन में नाही घुमेगा हा गार्डन मध्ये नको फिरा. हा आता बघू पुढे काय होतं तर पुढे जातं तर मुंबई इंडियन्स जाऊन प्रमोशन मारायचं आहे. अरे मला एक ना नेहमी प्रश्न पडतो म्हणजे आता कार्यकर्ता खूप गाजतोय हो. ठीक आहे पण शिंच्याने ओळख दिली हो म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यासमोर म्हणजे कार्यकर्ता आहे बाकीचे सगळे कॉन्टेंट आहे आता ती बहीण जी आहे ती बहीण तीच आहे का जिला वादा केला होता की मी शिवाय देणार नाही नाही ती कंटेंट मध्ये नसते. कंटेंट मध्ये नाही ती कंटेंट मध्ये ती बहीण नाही हो पण त्या बहिणीचं तर कॅरेक्टर नाही केलं त्या कंटेंट मध्ये ती बहीण जी राखी सावंत नाही 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 ती बाई ती नाही नाही ना नाही ती वेगळी ती वेगळी बहीण आहे हो. मानलेली आहे हो मानलेली नाही पण बहीण नाही ते अच्छा रॅन्डम कंटेंट. ओके ठीक आहे नाही खूपदा असं होतं मी कंटेंट करतो आणि नाही का ते रिलेटेबल होऊन जातं. म्हणजे आता ते कार्यकर्ता पहिल्यांदा सासरी गेलेला कार्यकर्ता जवाई हा. रिलेटेबल त्यांना रिलेटेबल उठला भाई रिलेटेबल तुम्हाला वाटू शकतं. प्रत्येक कंटेंट नंतर मी माझ्या बायकोला म्हणतो हे बघ हे मोठी ती पण मोठी बहिणाघरची आणि लहान बहिणीला हलकं फुलकं काम सांग जास्त नाही सांगत. सो तिला म्हटलं बघ हा कंटेंट आहे तुझ्यावर नाही आहे टेन्शन नको तुझ्यावर नाही बा तू टेन्शन नको घेऊ आधी कन्फर्मेशन घेऊन घेतो. आणि आम्ही ती पण मला खूप हेल्प करते कंटेंटसाठी. हा खूप माझे डायलॉग्स वगैरे मस्त लिहिते. मग फुगतात फुकटात हो फुकटात म्हणजे हो फुकटात काहीतरी वार पाणीपुरीचं न्यावं लागेल पाणीपुरी हो का पाणीपुरीवर हेल्प करतात हो नाही नाही ही छोटी आहे बाई बहीण छोटी आहे. छोटी आहे अच्छा अरे वा. तर मग शिंचॅन वर्सेस कार्यकर्ता ठीक आहे हो आवडतं कॅरेक्टर काय आहे आवड मला खरं खरं सांगायचं आहे बघा शिनचॅन मध्ये माझा व्हॉइस फेमस आहे व्हॉइस आणि कार्यकर्ता मी दिसतो. सो ऑडिओपेक्षा ते व्हिडिओ कसं लोकांना दिसतं की असा काहीतरी करतोय. सो सध्या तरी कार्यकर्ता सध्या कारण तरी पण मी नाव हटवलं नाही ना कुठं शिंचॅनच ठेवलं आतापर्यंत आणि नाही हटवणार पण नाही. आणि ते नको हटवू प्लीज खूपच अरे त्याच्यामुळेच आम्ही तुझ्याकडे बघायला सुरुवात केली हो ते त्यावेळेस तर असं होतं की याच्या मागे कोण असेल या सगळ्या व्हिडिओच्या मागे कोण चेहरा असेल बरोबर असे काय मेसेजेस आले का हो विचारायचे आधी की कोण आहे. अरे रात्री 12-1 वाजता मित्र अरे भाऊ ऐक ना का का करताय काय नाही झोपलो. अरे यार माझ्या बहिणीला नाही का मी म्हटलं का शिंचॅन माझ्या मित्र आहे तो ओळखतच नाही यार ती म्हणते का नाहीच नाही म्हणते तू एकदा शिंचॅनचा आवाज काढून घे का हो कुणाला म्हटलं बहीण नाही भाऊ गर्लफ्रेंड आहे म्हणते आवाज काढून टाक. तर भाऊ रात्रीचे 1 वाजता झोपेत मी शिंचॅनच्या आवाज काढते बाप का समजत तरी काढून दाखवतो तू का मित्र आहे करायला लागते खतरनाक का होत. कार्यकर्ता जी सिरीज आहे त्याची प्रोसेस कशी होती म्हणजे मला वाटतं की कार्यकर्ता सिरीज नंतर ना तो एक पॅटर्न जो आहे हो. शायरीमधनं एक्सप्रेस होण्याचा तो एक डेव्हलप झाला बरोबर तर त्याचा प्रोसेस कशी होती आणि मग पुढचं कसं होत गेलं ऍक्च्युली सांगता येईल काही हो त्यात काही दाखवण्याचं वेळ नाही ना तसं एक काही नाही म्हणजे कसं जे नेता मंडळी असतात त्यांचे भाषण खूप फेमस होतात. हा बघा मित्रांनो आधीच सांगतो हे जितकं शुद्ध बोलत आहोत निघून राहिलं ना तुम्ही म्हणाल का साला पॉडकास्ट मध्ये आला तर बा मराठी शुद्ध शुद्ध बोलून राहिला हा तसा विचार नको करा तुम्ही. आता निघलं तर निघू द्या. हा तर मी कुठे होतो तर ही जी नेते मंडळी ही जी नेते मंडळी आहे त्यांचे व्हायरल थोडे क्लिप्स व्हायरल झाले होते तर मित्र त्यांच्या डायलॉग मध्ये ते मी कशी बोलायचे मी म्हटलं मस्त आहे मग मी पण म्हटलं यार याच्यात काहीतरी कविता टाकून बघावं तर मी टाकली ग्रुपमध्ये टाकली सगळे मित्र खुश एकदम खतरनाक
आणि याच्यात काहीतरी कर. मग असं वेळेवर एक कंटेंट बनवला आणि असंच टाकलं. ते कार्यकर्ता जेव्हा प्रपोज करतो तो व्हिडिओ, तेव्हापासून जे पलटली लाईफ म्हणजे कंटेंटच्या हिशोबाने, तर तिथून मग सगळे कार्यकर्ता आता कमीत कमी 20 ते 25 झाले व्हिडिओ. क्या आणि त्यानंतर मग रोहित शर्मा श्री आता राखी सावंत ताई आहे. ताई म्हणावं लागेल म्हणत आहे. कारण की तो ताईचाच व्हिडिओ शेवटी. करेक्ट. तर आता मग हे सगळं मग सुचतात का हे अशा आयडिया पण म्हणजे किती वेळ लागतो? खूप खूप वेळ म्हणजे कसं? म्हणजे आता जर एखादा व्यक्ती आहे, त्याचे डायलॉग्स आपण ऐकले 2-3 की नाही मस्त डायलॉग, तर बघ त्याचे सगळे व्हिडिओ आपण बघतो. मी बघतो की कुठला डायलॉग आपल्याला भेटू शकतो. तर कार्यकर्त्याचा आहे, तर त्यामध्ये जे नेते मंडळी आहे त्यांचे सगळे व्हिडिओज बघतो मी. 3-3, 4-4 तासचे मोठे ते बघतो. त्यानंतर त्यातले आपण डायलॉग्स, सब्जेक्ट नाही, डायलॉग्स फक्त ठेवून घेतो आणि नंतर वाटलं की नाही सब्जेक्ट खूप कठीण आहे, खूप लेंदी आहे लेंदी आणि लोक फक्त बघून स्क्रोल करतात. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज लाईक पण कराल आणि कमेंट पण कराल, शेअर पण कराल. फक्त फॉलो करा तुम्ही, फक्त काही नको करा. नाही, आम्हाला पण आमच्या अनस्क्रिप्टेडला. हा, यांना पण अनस्क्रिप्टेड विथ स्क्रिप्ट. आता एक सेगमेंट असं आहे म्हणजे मी या कार्यकर्त्यांना वेळ लावतो त्या पर्टिक्युलर पॅटर्नने. मजा आली एकदम प्रत्येक रील बघताना. त्यातले जे नेते मंडळी आहेत ना, त्यांनी हे रील बघितलंय का? म्हणजे फॉर एक्झाम्पल अजित पवारांनी हे रील बघितलंय? हो, त्यांच्या फॉलोअर्स लोकांचे आले कमेंट की अजितदादांनी ही रील बघितली म्हणून. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. तर मग पुढे काय? हे चांगलं नाही वाटत आहे. अनस्क्रिप्टेड आहे हा. स्क्रीनशॉट होती. तेच मला म्हणायचं की मला कुणाचं मन दुखवायचं नाही. मी फक्त कंटेंट क्रिएट करतो लोकांना हसविण्यासाठी. त्यासाठी काही डायलॉग्स. अच्छा, काही धमके बिमके आले का कोणाचे की अरे हे काय याचं तुम्ही क्लिप वापरली? नाही, एकदा संस्कृतचं केलेलं, तेव्हा अरे शपथ, संस्कृतचं केलं होतं ना मी ना, तेव्हा आलं होतं. तेव्हा मला म्हणत होते खूप लोक जास्तच. तर ते काय आहे असं नाही करायला पाहिजे, संस्कृतची तुम्ही अवमान न करता असता. सर म्हटलं सॉरी. अच्छा, आता तुम्ही एखाद्या नेत्याचे तुम्ही 3-3, 4-4 तास त्यांचे भाषण ऐकतात वेगवेगळे सगळे चॅनल्सवर. आता मला नेत्यांबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं तुमच्या पर्स्पेक्टिव्हने, कारण की तुमच्या घरी म्हणजे मी सकारात्मक बोलतो, ह्युमर्सच्या अँगलने. त्यांनी पर्सनल लाईफमध्ये त्याची लफडी उफडी काही नाही पाहिजे. पण कॉन्टेंटसाठी कुठले नेते खूप ह्युमरस चांगले आहेत जे की हा याच्यात कंटेंट मिळणारच आहे 100%? तसं काही नाही. हां. कोणी पण मेन जे आपले हे असतात ना, न्यूज रिपोर्टर्स, त्यांच्यात असते. अच्छा. प्रश्न विचारायचे आधीच ते नेता मंडळी घाईत असतात कुठे जरी जात. साहेब तुम्हाला कसं वाटतंय? त्यांच्या ते स्पॉन्टेनियस निघतं, ते विचार करून नाही निघत. ते आवडतं मला. कार्यकर्त्यांच्या मेंटॅलिटीची एक झलक तुझ्या कॉन्टेंटमधून मिळाली. ठीक आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की तू कार्यकर्त्यांना सायकोलॉजिकली समजू शकतो ते कसे विचार करतात. हो. कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे सगळ्या पक्षांसाठी. कार्यकर्त्याला 3 जर काही सूचना द्यायच्या असतील तर काय सूचना असतील हर्षल भाऊजा? माझ्या रील्स बघा, लाईक करा, शेअर करा. कारण कार्यकर्त्यांना सगळं माहित असतं, सगळ्यातलं सगळं कळतं, त्यांना काहीच सांगायची गरज नाही. वो सुपर से भी ऊपर रहते, उनके सपोर्ट से ही तो त्यांच्या सपोर्टनीच तर नेता लोक निवडून येतात ना. म्हणून मराठी ऍक्टर सोबत कोलॅब बघितलं. हो, प्रमोशन झालं मूवीचे. सई ताम्हणकर होते मला वाटतं. नाही सई ताम्हण प्लीज ताई, प्रमोशन येऊन जा बघतो यार, मजा म्हणजे. सिद्धार्थ जाधव सोबत झाले वाटतं. हो. हा, तो अनुभव कसा होता? अरे खूप खतरनाक होता. म्हणजे रात्री निघालो मी बसनी, सकाळी करायला पोचलो. तिथे हॉटेलमध्ये ते सगळे आले होते, सिद्धार्थ सर वगैरे. मग माझा कंटेंट होता की खाली पार्किंगला एक ऑटो उभी होती जी की खराब होती. तर माझा ऑटोवाला कंटेंट होता. गेलो सरांसोबत खाली आणि रील शूट करत होतो की आधी म्हटलं एक लॉंग शॉट घेऊन घेऊ, नंतर मिड घेऊ. तर लॉंग शॉट घेत होतो, म्हणजे फक्त मिड घ्यायचं बाकी होतं. तेवढ्यात सिक्युरिटीवाला आला. सिद्धार्थ सरांना म्हणतो, यहाँ पे शूट नहीं कर सकते तुम लोग, बाहेर शूट करो. आम्हाला बोलला तसा तो. सर आता कसं करायचं? सरांना आवडलं नाही ते. सर गेलेत.
तुला आता कसं करू यार, तुला क्लोजअप तर नाही भेटले, बाकी भेटले होते टिप्स, पण सरांना छान नसून वाटलं की यार याच्या पुढे झालं, पुन्हा तर करू नाही शकत. त्यामुळे मग सर तिथे उभे आले होते आणि बोलवले, फोटो काढायची का तुला, ये. तर मी चष्मा काढला होता आणि चष्मा काढला की मला जग पूर्ण सुंदर दिसतं. चष्मा केल्यावर जग सुंदर दिसतं, हर्षल सुंदर दिसतोय. ब्लर. सिद्धार्थ सर तिथे उभे असे फोटो काढायला ये म्हणून. मी इकडे माझा चष्मा बाकी व्हिडिओ शोधतोय की आता काय करायचं. मग मित्र बोलला की अरे सर बोलवत आहेत. मग तिकडे गेलो आणि मग फोटो वगैरे काढली. त्याला घंटे क्या बात आहे, मजा आली पण. हो, मजा आली. सगळ्यात आधी समीर चौगुले सरांसोबत केलेलं हो. प्रमोशन. तू मराठी मूवी करतोयस कुठली किंवा करशील, तर तुझं त्या मूवीचं टायटल काय असेल तुझ्या, असा एक प्रश्न माझ्या कंटेंटरने दिलाय. सध्या तर मेकिंग सुरू आहे. मूवीमध्ये येतोय शिनचॅन. हो, क्या बात आहे. पहिली मूवी आहे. हो. मूवीचं नाव यस. राम नाम सत्य आहे. असं नको भाई, पहिली मूवी आहे, यायची आहे. आता रिशूट बाकी आहे एक. सर रिशूट म्हणजे मला आठवण नको. नाव सांगितलं फक्त, बाकी काही नाही. हा, आणि ती बाय द वे इथेच शूट झाली आहे आपल्या रामटेकमध्ये तिचे एक शेड्यूल लागलेला होता आणि तिथेच शूट झाली ती. आणि ती लवकरच तुमच्या भेटीला येईल पुढच्या वर्षी. क्या बात. होप सो. आणि येईल 100%, आणि आम्ही बघू नक्की ती. हो. अच्छा, कमेंट्स तर आपण डिस्कस केलं होतं. असं काही फनेस्ट कमेंट, म्हणजे मला माहिती आहे वाईफची कमेंट जी होती, म्हणजे जी पहिले गर्लफ्रेंड मैत्रीण जी काही असेल तिच्या कमेंट नाही, गर्लफ्रेंड फक्त बायको ठीक आहे, जायचं घरी. मलाही लव्ह मॅरेज हो. इतकं अहो. ओके. मी ऍक्टिंग करायचा प्रयत्न करत होतो, आपल्याला नाही जमत ते आपलं. मी ऍक्टिंग नाही करत आहे, जे रिअल आहे ते रिअल आहे. अच्छा. हा. तर अशी फनेस्ट कमेंट कुठली आहे ती लक्षात राहिली, अरे काय कमेंट येते, अरे गो असलं पोट धरून, असं काय आहे का? नेहमीच येतात प्रत्येक रीलवर. माझा काही लोक आहेत त्यांना माहित नाही, प्रत्येक रीलवर कमेंट करणं खूप आवडतं माझ्या. आणि मी कसं आहे, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. अच्छा. 1000 कमेंटनंतर रिप्लाय देईल मी, कारण की ती कमेंट असते ना, त्यामागे एक व्यक्ती आहे जो स्वतःहून खुश होऊन टाईप करा, त्याची भावना आहे. तर कशाला यार, तुम्हाला का वेळ लागेल, तुम्ही तेच करताय, कंटेंट क्रिएशनच करताय, तुम्हाला लोकांनी कमेंट केलं पाहिजे हा विचार आहे, तर आले तर करा ना रिप्लाय करा ना. काय बोललो मी? 100% रिप्लाय करा, या इथे रिप्लाय करा, सबस्क्राईब पण करा या चॅनलला, या अनस्क्रिप्टेड स्क्रिप्ट घेऊन आता आहे. बरोबर. हा. अच्छा, आणि वियर्डेस्ट डीएम कमेंट येतात, पण डीएम ते आम्हाला दिसत नाही. अशा काही खतरनाक काही डीएम आलेत का? डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेज. हो. 500 में बॉडी मसाज करके दूंगा. वेअरडच डीएम होता तो, ब्लॉक. शिनचॅन ही ओळख मिटून हर्षल चांदेकर ही ओळख निर्माण झाली. मी एक हो, हे आहे करेक्ट. म्हणजे ते मला वाटतं युजर नेम म्हणतात ना त्याला, ते काही युजर नेम. पण हर्षल चांदेकर आता ओळखतं लोक, बाहेर लोक भेटतात, ओळखतात लोक. हो. कशा कमेंट्स असतात त्यांच्या, काय वाटतं तिथे रोज पहिलं आठवतं का कोणी असं, अरे हर्षल असं वगैरे काही असं? हो. माझं कोणतं रिलेटिव्ह थोडं बिमार होतं, ऑपरेशन झालं होतं त्यांचं, आजीसोबत गेलो होतो मी. सो लॉ कॉलेज स्क्वेअर आहे, लॉ कॉलेज स्क्वेअर पाशी होतो. तर आजी बोलली की ज्यूस आण. बरमुड्यावर होतो, हाफ शर्ट घातलं होतं, जात होतो, सिंचन काय कोण आहे म्हटलं, इग्नोर मारा. नागपूरचा सिंचन का काही विकत आहे का मला कळत नाही. भाव खाया सिंचन. नमस्कार. अबे इकडं तर ये. गेलो, मग बोललो, व्हिडिओ येतो तो ये आहे ना, पर्सनली सांग, चौकात का सांगून बोललो त्याला. म्हणजे लग्नात वगैरे आपण मस्त जेवण बसलोय असं,
आता आपण अगदी शेवटचं मला ना एक दोन कमेंट्स हव्या आहेत. हो. आमच्याकडे आशू येऊन गेला हो. आणि वैभव येऊन गेला. हो. ठीक आहे. या दोघांनी सांगितलं की त्यांचा आवडता कॉन्टेंट क्रिएटर सिंचन आहे. म्हणजे हा खरं सांगितलं आहे ना तो व्हिडिओ लावरेच व्हिडिओ व्हिडिओ पण प्ले होईल. लावरे तो व्हिडिओ कोण बोलतो? कट करायचं काय जायचं घरी? घरी जायचंय? आणि अरे ते म्हणजे मी खरं तर ऍक्टिंग. नाही राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने ते ऑफेंड बिलकुल नाही होत. ते नाही होत. ही इज अमेझिंग पर्सन करेक्ट त्या बाबतीत म्हणजे कलाकारांच्या बाबतीत. सारवा. असा प्रश्न क्वेश्चन. प्रश्न काय होता? आशू आशू आणि वैभव येऊन गेला. त्यांनी सांगितलं की आवडता म्हणजे कंटेंट क्रिएटर सिंचन आहे. आहे आभार प्रदर्शन. आशू दादा थँक्यू आणि वैभव दादा थँक्यू. माझे पण हे दोन्ही आवडते आणि अभिनव पण. अच्छा सगळे चांगले. क्या बात. आणि तो पाणीपुरी समोर. तर बस याच नोटवर मला असं वाटतं की आज आपण भरपूर डिस्कशन केलं, गप्पा केल्या, मजा आली, थोडीफार प्रवास समजून घेतला, पण कंटेंट क्रिएटर उलगडण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. आणि काही विचारायचं आहे मला? मुलाखत कोणाची आहे? नाही म्हणजे शेवटचा काय रिमार्क माझ्याबद्दल काय बोलायचं आहे? अरे खूप चांगला इंटरव्ह्यू घेतला वगैरे असं काही नाही. खूप छान इंटरव्ह्यू घेतला आणि यांच्या द अनस्क्रिप्टेड चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि संपला बे पोट्टे हो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस.